तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी आलोय माझ्या गावाला गोवळकोटला श्रीदेवी करंजेश्वरीच्या नवरात्री उत्सवाला। आता हे जे समोर तुम्ही स्क्रीनवर पाहताय हे आहे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचे गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी असलेले मंदिर। आता नवरात्रीत या मंदिरात अखंड सप्ताह असतो, म्हणजे कंटिन्युअस 7 दिवस कार्यक्रम असतात, अगदी न थांबता। आता हे कार्यक्रम कशा प्रकारचे असतात आणि कसे होतात हे पाहण्याची उत्सुकता आमच्यामध्ये होती। आणि त्यात शुक्रवारी 26 सप्टेंबर म्हणजे आज आमच्या वाडीचा प्रहर होता, म्हणजे आमच्या वाडीची पाळी होती सेवा देण्याची। आता त्यामध्ये काय असतं हे पाहण्याची संधी पण आम्हाला मिळणार होती। आणि दादाने आम्हाला जेव्हा हे ज्या क्षणी सांगितलं तेव्हाच आम्ही ठरवलं की यावेळेला आपण गावाला जायचं। त्यामुळे शुक्रवारी एक दिवसाची सुट्टी मारून आम्ही दोघेच निघालो यावेळी गावाला जायला। तो प्रवास वर्णनाचा आणि लेटेस्ट अपडेटचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल मागचा, तर तो पहिला जाऊन बघा। आता तुम्ही सगळ्यांनी अगदी भक्तिभावाने श्रीदेवी करंजेश्वरीचे दर्शन घ्या। सर्वप्रथम संध्याकाळी 7 वाजता हरिपाठाला सुरुवात होते, तर आपण हरिपाठ पाहूया। हे काही गावातील मान्यवर प्रतिष्ठितांचा आम्ही शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केलेला आहे, त्याची काही क्षणचित्रे। 7 ते 9 हरिपाठाचा कार्यक्रम असतो। आता हरिपाठाला सुरुवात झालेली आहे आणि लोक हळूहळू जमायला सुरुवात होईल। स्त्रियांना आत बसायला सोय केलेली आहे। आता देवीची थोडक्यात माहिती द्यायची झाली तर करंजीच्या झुडपातून प्रकट झाल्यामुळे तिला करंजेश्वरी असे नाव मिळाले। असे म्हणतात की एका भक्ताच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन करंजीच्या झुडपात अडकलेला तिच्या नथीतील मोती शोधायला सांगितला आणि तो मोती तिथेच सापडला। देवी करंजेश्वरी ही पटवर्धन घराण्याची कुलदैवता आहे आणि गोवळकोट आणि पेठमाप या गावची ग्रामदेवता आहे। हे करंजेश्वरीच्या मंदिराबरोबरच श्रीदेव सोमेश्वर यांचे देखील मंदिर आहे, म्हणजे श्री शंभू महादेव। मंदिरात हरिपाठ सुरू आहे आणि इथे आमच्या वाडीतील आमचे ग्रामस्थ प्रसाद आणि चहा बनवण्याच्या तयारीत आहे, कारण यावेळेला आमच्या वाडीचा प्रहर आहे। हा रवा ढवळतोय तो माझा दादा आहे। मंदिरातल्या हरिपाठाची जेव्हा सांगता होते त्यानंतर ही सगळी दिंडी मंदिराची बाहेरून एक प्रदक्षिणा पूर्ण करते। आता पाऊस नव्हता म्हणून ही बाहेरून दिंडी करता आली, जर पाऊस असता तर प्रॉब्लेम झाला असता। हे बघा किती छान छान लहान मुलं बघा कसे झेंडे नाचवतात आहे। हे पाहून मला माझ्या पंढरपूर वारीची आठवण झाली। आत बसलेल्या महिलांनाही या दिंडीमध्ये सामील केले जाते। 7ही दिवस इथे वेगवेगळे ग्रुप्स असतात, म्हणजे 7 दिवस वेगवेगळे ग्रुप आपापले हरिपाठ इथे सादर करतात, अगदी अखंड अविरत। आणि त्यानंतर भजन बारीचा कार्यक्रम असतो। भजन बारीलाही वेगवेगळे ग्रुप्स असतात,
दररोज वेगवेगळ्या वाडीच्या वेगवेगळ्या भजनवारीची संधी असते. सप्ताहाच्या 7ही रात्री इथे जागवल्या जातात. म्हणजे अखंड अविरत काही ना काहीतरी कार्यक्रम सुरूच असतो, अगदी न झोपता. प्रत्येक वाडीचा जो प्रहर असतो तो सकाळी 6 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 24 तास. प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक गावकरी रात्रभर जागरण करत असतो आणि ज्याला जमेल तसं जागरण करून सकाळी 6 वाजता घरी येऊन, ज्याला सुट्टी असेल तो झोपून, किंवा ज्याला कामावर जायचं असेल तो सगळं सांभाळून आपलं कामही सांभाळत असतो. वर्षभरातल्या कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला या गावकऱ्यांचा उत्साह अगदी दांडगा असतो. बरं आहे, मुंबईच्या दांडिया रासची हवा अजून इथे पोचलेली नाही आहे. आणि जरी पोचली तरी लोकांनी आपली ही परंपरा काय सोडलेली नाही आहे, ही एक चांगली बाब आहे. पेठमापातील चिपळूणचा गोवळकोटचा शिमगोत्सव हा अगदी जगप्रसिद्ध आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या शिमग्यातील शेरणं काढायची प्रथा तर तुम्हाला माहीतच असेल. आता मलाही कधी अजून होळीला यायला मिळालेलं नाही आहे, कारण मुलांच्या परीक्षा असतात त्या काळात. आणि आम्ही जेव्हा कॉलेजला असतो तेव्हा आमच्या परीक्षा असायच्या. आता या पुढे बघूया, संधी मिळाली तर नक्कीच आम्ही शिमग्यालाही गावाला जाणार. तर चला, आता अशा प्रकारे 7 ते 9 किंवा 9:30 आता हरिपाठाची सांगता झालेली आहे जवळजवळ. चला, 9:30 नंतर आता भजनबारीची सुरुवात झालेली आहे. ज्यांची ज्यांची भजन मंडळ आहेत, ज्यांच्या ज्यांच्या वाडीमध्ये भजन मंडळ आहेत, त्यांना प्रत्येकी एक वेळा भजन प्रस्तुत करण्याची संधी मिळते. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे या माऊलींनी जी विणा पकडली आहे देवीची, ती विणा 7 दिवस जमिनीवर ठेवली जात नाही. म्हणजे कोणी ना कोणीतरी आळीपाळीने ती आपल्या खांद्यावर घेऊन असतो कंटिन्युअस 7 दिवस. तर मित्रांनो, अशा प्रकारे यंदाच्या वर्षी आम्ही देवी करंजेश्वरीच्या सप्ताहामध्ये भाग घेतला. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आपल्या कोकणातील परंपरा, लोककला, उत्सव यांना प्रोत्साहन देत जा. आता दादाने विणा घेतलेली आहे हातात.
तर मित्रांनो, हा भाग आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ या भागातून आपली रजा घेतो. आता पुन्हा भेटूया चोरवण्याच्या श्री रामवरदायिनी मंदिरात. टिल देन, बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल व्हिडिओ अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. Thanks for watching.